बातम्या विधानसभेचा आखाडा। अजित पवारांची शेवटची निवडणूक, संजय राऊतांचं वक्तव्य। अजितदादा शिंदेंसह गद्दारांना पुन्हा निवडणूक लढण्याचं धाडस होणार नाही, असा निकाल येईल याची खात्री असल्याचंही वक्तव्य। माझ्या माहितीप्रमाणे अजित पवारांची बहुतेक शेवटची निवडणूक आहे। एकनाथ शिंदे, अजित पवार आणि त्यांच्यासह जे काही गद्दार लोक आहेत त्यांना परत या राज्यात निवडणुका लढण्याचं धाडस होणार नाही, अशा प्रकारचा निकाल या राज्याची जनता देईल याची मला खात्री आहे आणि तेच वातावरण मला सर्वत्र दिसते। अजित पवार भाजपसोबत गेल्यापासून बजेटची शिस्त बिघडली, भाजपमुळे बजेटमध्ये बेशिस्तपणा वाढला, रोहित पवार यांची टीका। बरोबर गेल्यानंतर जे बजेट अजितदादांनी मांडलेलं आहे त्याला कुठलीही शिस्त राहिलेली नाही। पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होईल वाटत नाही। पवारांनी प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आणि मला भाजपसोबत चर्चा करण्यास सांगितलं, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचा दावा। उद्धव ठाकरेंनी जनादेशाशी गद्दारी केली, 2019 मध्ये ठाकरे काँग्रेससोबत गेल्यानं विनोद तावडेंचा हल्लाबोल। 19ला भाजप शिवसेना युती म्हणून जनतेने जनादेश दिला, त्या जनादेशाच्या विरोधात जाऊन माननीय उद्धवजींनी काँग्रेस बरोबर सरकार बनवलं, ही गद्दारी आहे। ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र माझं पक्क, ज्याची चर्चा असते ते कधीच होत नाही। तुम्ही आता महाराष्ट्रात राहणार का, या TV9 मराठीवरच्या मुलाखतीतील प्रश्नावर विनोद तावडे यांचं उत्तर। बऱ्याच वेळा म्हटलं की मला प्रामाणिकपणे राष्ट्रीय स्तरावर काम करताना एक वेगळा आनंद मिळतो। दिल्लीत राहावं, राष्ट्रीय पातळीवर राजकारण करावं, म्हणून मी ते म्हणतो सुद्धा की ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र हे माझं पक्क आहे। चिंचवडमध्ये शरद पवारांचा पहिल्यांदाच रोड शो, भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांच्या बालेकिल्ल्यातून पवार गटाच्या राहुल कलाटे यांच्यासाठी काढली रॅली। अमित ठाकरेंचा प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिर परिसरात प्रचार, अमित ठाकरेंसोबत त्यांच्या पत्नी मिताली ठाकरेही प्रचारात सहभागी। भाजपच्या उमेदवार देवयानी फरांदे यांचं कुटुंब प्रचारात सक्रिय, नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे निवडणुकीच्या रिंगणात। काही मशीनमध्ये गडबड होऊ शकते असा परदेशी नागरिकाचा फोन, मात्र माझा निवडणूक आयोगावर विश्वास असल्याचं सुप्रिया सुळेंचं वक्तव्य।